Today we are going to prove the formula sin A minus B is equal to sin A cos B minus cos A sin B. In last lecture we have proved cos A minus B is equal to cos A cos B plus sin A sin B. Cos A plus B is equal to cos A cos B minus sin A sin B. हे जे अँगल्स आहेत हे A प्लस बी ए मायनस बी पाय बाय टू मायनस थिटा पाय बाय टू प्लस थिटा हे कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत? कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगल म्हणजे काय? ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ सम अँगल्स आणि त्यांच्यापासून तयार झालेला जो अँगल असतो त्याला आपण कंपाऊंड अँगल्स असे म्हणतो. हे आपण काल पाहिलं होतं. मग ह्याचे साइन आणि ह्याचे कॉज म्हणजेच काय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ कंपाऊंड अँगल्स हे आपण शिकतोय. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आता? साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉज ए साइन बी. आणि ह्याचा प्रूव्ह करताना आपण वापर करणार आहोत जे आपण काल शिकलो त्यातला हा फॉर्म्युला आहे. कॉज पाय बाय टू मायनस थिटा वी नो कॉज पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. काय माहिती आपल्याला? आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. कॉज पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. नाउ I am put theta is equal to a minus b. Then हा फॉर्म्युला काय होईल? cos पाय बाय टू मायनस ए मायनस बी cos पाय बाय मायनस ए मायनस बी म्हणजे इन प्लेस ऑफ थिटा आय एम पुटिंग ए मायनस बी. सो दिस इज इक्वल टू साइन ऑफ ए मायनस बी. म्हणजे जिथं थिटा आहे तिथं काय वापर केला मी? साइन ए मायनस बी. सो देअर फोर ही बाजू इकडे लिहिली साइन ए मायनस बी इज इक्वल टू कॉज इन ब्रॅकेट. आता आपण काय करूया? हा जो ए हा इथे आणला मी पाय बाय टू मायनस ए हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये घेतला. मग उरलं कोण? हा मायनस ए इकडे आला मायनस मायनस प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट. सियर हा जो पाय बाय टू मायनस बाहेर मायनस साइन आहे म्हणजे हा ए बाहेर आला मायनस होणार आहे, हा बी बाहेर आला मायनस मायनस प्लस होणार आहे. हा जो मायनस मी हे दोन्ही एका ब्रॅकेटमध्ये लिहिले पाय बाय टू मायनस ए प्लस मायनस मायनस प्लस बी. नाउ वी गो यूज दिस फॉर्म्युला कॉज ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉज ए कॉज बी मायनस साइन ए साइन बी. म्हणजे हा फॉर्म्युला मी इथं वापरला तर मला असं मिळेल साइन ए मायनस बी इज इक्वल टू पा. ह्याचं एक्सपान्शन करायचं युजिंग दिस फॉर्म्युला. म्हणजे जिथं ए तिथं इथं पाय बाय टू मायनस ए आहे, जिथं बी आहे तिथं बीच आहे. म्हणजे युजिंग दिस फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ दिस इज कॉज पाय बाय टू मायनस ए कॉज बी मायनस साइन पाय बाय टू मायनस ए साइन बी. cos pi by 2 minus a cos b minus sin pi by 2 minus a sin b. Then after this sin a minus b is equal to cos pi by 2 minus a. Here cos pi by 2 minus theta is equal to sin theta. मग cos pi by 2 minus a is equal to sin a. म्हणजे आपल्याला असं मिळेल sin a cos b minus sin pi by 2 minus a. Here I am also write this formula sin pi by 2 minus a is equal to cos theta. So therefore sin pi by 2 minus a is equal to cos a. म्हणून इथे येईल cos a into sin b. म्हणजे आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला? वी हॅव प्रूव्ड sin a minus b is equal to sin a cos b minus cos a sin b. आता दुसरा फॉर्म्युला असा प्रूव्ह करायचा आहे sin a प्लस बी इज इक्वल टू. तर ह्याच्यात काय साइन हा फॉर्म्युला असा आहे साइन ए कॉज बी प्लस कॉज ए इंटू साइन बी. साइन ए कॉज बी प्लस कॉज ए साइन बी. आता हा प्रूव्ह करताना मी कसाच वापर करणार? फक्त जो आधी आपण प्रूव्ह केला तो. म्हणजे मी ह्याची एल एच एस घेणार. एल एच एस इज इक्वल टू साइन ए प्लस बी ह्याला असं लिहिणार इज इक्वल टू साइन ए मायनस मायनस ए जसं आपण काल कॉससाठी केलं होतं. म्हणजे ए प्लस बी साठी असलेलं मी साइन ए मायनस मायनस ए. देन दिस टू टर्म्स ही झाली पहिली आणि ही झाली दुसरी आणि मध्ये साइन ए मायनस. ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरला तर असं नाही साइन ए म्हणजे साइन ए
कॉज बी, तर बीच्या जागी तर कोण आहे, बीच्या जागी कॉज मायनस बी मायनस कॉज ए इट सेल्फ इंटू साइन minus b. So this equal to sin a. We know cos minus b is equal to cos b. So cos b minus cos a. And what is value of sin minus b? Minus sin b. Minus sin b. So this sin a cos b and this minus becomes plus cos a sin b. म्हणजे आपल्याला काय मिळाला फॉर्म्युला, साइन ए कॉज बी प्लस कॉज ए साइन बी. म्हणजे आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ 4 अँगल्स कोणकोणते, साइन ए मायनस बी, साइन ए प्लस बी, त्यानंतर कॉज, इथं लिहितो मी कॉज ए प्लस बी विच इज इक्वल टू कॉज ए कॉज बी मायनस साइन ए साइन बी, आणि अजून एक कोणता शिकलो आपण, कॉज ए मायनस बी इज इक्वल टू कॉज ए कॉज बी प्लस साइन ए इंटू साइन बी. हे 4 फॉर्म्युले आपण काल आणि आज असे शिकलेलो आहोत. परत पहा सियर, व्हॉट आर द 4 फॉर्म्युलाज, साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉज बी मायनस कॉज ए साइन बी, कॉज ए प्लस बी इज इक्वल टू कॉज ए कॉज बी मायनस साइन ए साइन बी, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉज बी प्लस कॉज ए साइन बी, अँड लास्ट वन कॉज ए मायनस बी इज इक्वल टू कॉज ए कॉज बी प्लस साइन ए साइन बी. आता हे 4 नंतर आपण पुढचे 2 फॉर्म्युले पाहणार आहोत. तो आहे टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, आणि दुसरा आहे टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. हे फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचे. आपण एक पाहूया, फक्त मी एक प्रूव्ह करून देतो. हा प्रूव्ह कसा केला ह्याच्यावरून तुम्ही हा स्वतः प्रूव्ह करू शकता. तर पहिला असा आहे, टॅन, फर्स्ट वन इज टॅन ए प्लस बी, ही घेतो मी LHS. LHS इज इक्वल टू व्हॉट, टॅन ए प्लस बी, देन ए प्लस बी. तर ह्या टॅन ए प्लस बीला मला असं लिहिता येईल साइन ए प्लस बी अपॉन कॉज ए प्लस बी. सो दिस इक्वल टू साइन ए प्लस बी अपॉन कॉज ए प्लस बी, आणि ह्याला साइन ए प्लस बीला आपल्याकडे फॉर्म्युला आहे जो आपण आता प्रूव्ह केला. तो फॉर्म्युला असा आहे साइन ए इंटू कॉज बी प्लस कॉज ए इंटू साइन बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर्स आहे कॉज ए प्लस बी, त्याचा पण एक फॉर्म्युला काय आहे तो कॉज ए कॉज बी मायनस साइन ए साइन बी. हे आले फक्त फॉर्म्युले टाकले आपण. टॅनला लिहिलं साइन अपॉन कॉज, साइन ए प्लस बीला लिहिलं साइन ए कॉज बी अपॉन कॉज साइन ए प्लस बी अपॉन कॉज ए प्लस बी डिवायडेड बाय साइन ए कॉज बी प्लस कॉज ए साइन बी, फॉर्म्युला ऑफ दिस साइन ए प्लस बी. Then cos of a plus b चा formula आहे cos a cos b minus sin a sin b. Now then we divide each term by cos a into cos b. प्रत्येक टर्मला मी कशाने डिवाइड करणार आहे, cos a into cos b. ह्या 4 टर्मला तर मला असं मिळेल sin a cos b अपॉन cos a cos b plus cos a sin b upon cos a into cos b divided by cos a cos b upon cos a into cos b minus sin a sin b upon cos a into cos b. Then this cos b and cos b get cancel, this cos a get cancel, this cos a cos b cancel, म्हणजे पूर्ण भाग गेला. आणि इथे शिल्लक काय राहील आपल्याला sin a अपॉन cos a that is equal to tan a plus sin b upon cos b which is equal to tan b divided by
इथं काहीच नाही, पूर्ण भाग गेला म्हणजे भागाकार किती आला 1 मायनस दिस साइन ए अपॉन कॉज ए विच इज इक्वल टू टॅन ए इंटू दिस साइन ए अपॉन कॉज बी विच इज इक्वल टू टॅन बी. सो वी गेट tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b, and which is nothing but our RHS, right hand side. Hence we have proved this formula. Similarly you can prove the formula tan a minus b is equal to tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. आता हे सगळे फॉर्म्युले हे वापरायचे कुठं असतात? समजा मला एका अँगलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. माझा अँगल आहे 15 डिग्री, म्हणजे टू फाइंड साइन 15 डिग्री, टू फाइंड साइन 15 डिग्री ही व्हॅल्यू आपल्याला शोधायची. आपल्याला असं लिहिता येईल 15ला साइन 45 डिग्री मायनस 30 डिग्री म्हणजे 15 इज इक्वल टू किती? क्वेश्चन आहे टू फाइंड साइन 15. मी साइन 15ला कसं लिहिलं? 45 वजा 30 बरोबर 15. मग ह्याच्यासाठी परत एक्सपान्शन केलं. साइन 45 कॉज 30 minus cos 45 sin 30. So this equal to sin 45 which is nothing but 1 by root 2 cos 30 root 3 by 2 minus cos 45 1 by root 2 आणि sin 30 which is nothing but 1 by 2. म्हणजे आपला असं 1 root 3 into 1 root 3 minus 1 into 1 minus 1, इथं रूट 3 2 रूट 2 ह्यांचा आणि इथं पण 2 रूट 2. सो डिनॉमिनेटर इज सेम. सो रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. म्हणजे आपल्याला हा जो अँगल आहे 15, आपल्याला ह्याच्याकडं काय आहे, आपलं ह्याचं टेबलमध्ये ह्याला सहजासहजी फाइंड नाही करता येत. तर आपण काय केलं, ह्याला असं लिहिलं 45 मायनस 30 डिग्री. पण अजून एक व्हॅल्यू शोधू आपण, टॅन 105 डिग्री. टॅन 105 degree. To find this value, tan 105 degree equal to tan 105 ला कसं लिहिणार मी? 45 डिग्री प्लस 60 डिग्री. tan 45 प्लस tan 60 डिग्री. सो दिस इक्वल टू tan 45 प्लस tan 60 अपॉन 1 minus tan 45 into tan 60 डिग्री. पहा tan 45 किती येतो? tan 45 आहे 1 प्लस tan 60. tan 60 म्हणजे जर डोक्यात ठेवायचं असेल साइन 60 अपॉन कॉज 60. साइन 60 किती आहे? रूट 3 बाय 2. कॉज 60 आहे 1 बाय 2. हे 2 गेले म्हणजे हा आहे रूट 3 अपॉन 1 minus 1 into root 3. म्हणजे आपला आन्सर इज 1 plus root 3 upon 1 minus root 3. So tan 105 degree is equal to 1 plus root 3 upon 1 minus root 3. Then we see one more question. Prove that the question is, this question is in exercise 3.1. The question is tan pi by 4 plus theta, tan pi by 4 plus theta is equal to 1 minus tan theta upon 1 plus tan theta. So this equal to, मी LHS ने जर सुरुवात केली, tan pi by 4 plus theta is equal to tan pi by 4 plus tan theta divided by 1 minus tan pi by 4 into tan theta. So this equal to, what is value of tan pi by 4? 1 plus tan theta upon 1 minus 1 into tan theta. So this equal to 1 plus tan theta upon 1 minus tan theta. म्हणजे 1 plus tan theta upon 1 minus tan theta is equal to RHS. म्हणजे जे आपण शिकलो ते